आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। आंबेगाव येथे मरुरे परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न। सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाने सांगता। निलंगा तालुक्यातील आंबेगाव मसलगा येथील दासराव यादवराव मरुरे परिवाराच्या वतीने काशी मामदे पूजन, ग्रंथ पारायण वाचन व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते व याची सांगता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते महाआरती व काल्याच्या कीर्तनाने झाली। या सोहळ्यात दररोज सकाळी 10 ते 2 वेदमूर्ती सतीश पुराणिक गेवराई उपस्थित ग्रंथ पारायण वाचन व 2 ते 5 या वेळेत गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथील भागवत कथा प्रवक्ते भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या उपस्थितीत भागवत कथा सोहळा संपन्न झाला व काशी मामदे पूजा हवन पुरुषोत्तम बाबूदेव जोशी निटुरकर यांनी केलं व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सांगते निमित्ताने सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते महाआरती व काल्याचं कीर्तन संपन्न झालं व महाप्रसादाने सोहळा संपन्न झाला। तसेच यावेळी दासराव मरुरे, उपसरपंच प्रवीण मरुरे, चेअरमन प्रमोद मरुरे, शिक्षक प्रशांत मरुरे आदींसह मरुरे परिवारातील सदस्यांनी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे आशीर्वाद घेतले। या सोहळ्यात आंबेगावातील सर्व महिला पुरुष युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या सोहळ्याला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेसच्या डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष आरोग्यदूत डॉक्टर अरविंद भातांब्रे, निलंगा नगर परिषदचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, दापका सरपंच लाला पटेल, बसपूर चेअरमन गंगाधर दाजी चव्हाण, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, शेंदचे माजी सरपंच बालाजी मोगरगे, माधवराव पाटील अंबुलगेकर आदींसह निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती।